वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. शुक्रवारी आपण अ, योग योगाभ्यासामधल्या काही बेसिक गोष्टींचा विचार केला. एक दोन छोट्याशा गोष्टी अ, सांगायच्या राहिल्या होत्या. वेळ कसा गेला तेव्हा कळलं नाही. अ, तर आपण हे पाहिलं की योग मार्गात हा जो 6व्या अध्यायात योग सांगितलेला आहे आणि तेच राजगुह्य योगात त्याचं परिवर्तन होतं 9व्या अध्यायात. तर हा योग आपण हे पाहिलं की ज्ञानयोग, भक्तियोग आणि हठयोग या सगळ्यांचं मिलन ह्या योगात झालेलं आहे. तर ते कसं तर सुरुवातीला पूर्ण शरणागती गुरु आणि त्या कुंडलिनी शक्ती, राधा, आल्हादिनी शक्ती या सगळ्या नावानी जी आपले अंतरशक्ती जी आहे, ईश्वराची चेतना शक्ती जी आहे, ती जागृत होऊन जेव्हा आपण साधनेला बसतो तेव्हा तिच्या हाती आपण सद्गुरूंच्या हाती त्या शक्तीच्या हाती आपण आपलं शरीर मन हे अ, अर्पण करून तटस्थपणे पाहायचं आहे. तर शरीर मन अर्पण करताना ती श्रद्धा जी आहे ती भक्ती योगाचा भाग आहे. तटस्थपणे पाहणं हे ज्ञानयोगातला सर्वात महत्वाचा भाग आहे की अ, जे माझं शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, हे खरं माझं मी नाहीच आहे आणि माझंही नाहीच आहे. हा फक्त प्रकृतीचा एक खेळ आहे. अशा दृष्टीने ते तटस्थपणे पाहणं हा तो ज्ञानयोगाचा भाग झाला. स्थिर आसनात बसून अ, त्या कुंडलिनीला वर येऊन जाताना त्याला योग्य असे आसन करणं हा हठयोगातल्या आसन आणि प्राणायाम या गोष्टींचाही भाग त्यात येतो. अशा दृष्टीने सगळ्या योगाचा संगम त्या या योगात झालेला आहे. तस्माद योगी भवार्जुन जेव्हा भगवान म्हणतात तेव्हा भगवंताशी योग होण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे, जे जे काही करता येईल ते सर्व करायचं आहे, अशा दृष्टीने भगवानांनी सांगितलेलं आहे. तर त्या दृष्टीने हा योग जो आहे तो सर्व योगाचं एक मिलन झालंय असं म्हणायला हरकत नाही. एक दोन गोष्टी ज्या सांगायच्या होत्या त्यातला एक की यात कधी तुमच्या याच्यात येईल वाचनात की कुंडलिनी वर जाताना विहंगम मार्ग, कपी किंवा मर्कट मार्ग आणि पिप्पलिका मार्ग अशा मार्गाने ती वर जाते म्हणून येईल. तर ह्या काही ज्या अ, काय म्हणतात त्याला कोड लँग्वेज आहे किंवा ज्याला काही संज्ञा ज्या आहेत त्या माहिती असल्या म्हणजे त्या संबंधी कधी वाचताना किंवा हे ते अडणार नाही या दृष्टीने ते सांगावंसं वाटतं. की पिप्पलिका मार्ग म्हणजे मुंगी, पिप्पलिका म्हणजे मुंगी. मुंगी जशी हळूहळू हळू वर जाते तसं काही जे साधक असतात त्यांची ती प्रगती आहे ती हळूहळू वर म्हणजे चक्राचा भेद झाला तरीही त्याच्यानंतर पुढच्या चक्र जाईपर्यंत पण हळूहळू मार्ग त्याचा चालू असतो. त्याच्यात एक कन्सिस्टन्सी असते. एक ठराविक पद्धतीने शांतपणे तो साधक हळूहळू मार्गक्रमणा करत असतो. दुसरा कपी मार्ग आहे त्या ह्याच्यात साधकांची अ, बऱ्यापैकी शुद्धी असल्यामुळे त्यांचा एक चक्राचा भेद झाल्यानंतर डायरेक्ट ती कुंडलिनी दुसऱ्या चक्रापर्यंत जाते. म्हणजे मधले एका चक्रापासून दुसऱ्या चक्रापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तो हळूहळू न जाता उडी मारल्यासारखा एका चक्राचा भेद झाला की लगेच त्याचं पुढच्या चक्राच्या भेदाची प्रोसेस सुरू होते. याला कपी मार्ग म्हणतात. आणि विहंगम मार्ग जो संतांच्या बाबतीत आपण पाहतो किंवा ज्ञानेश्वर माऊलींना जेव्हा निवृत्तीनाथांनी डोक्यावर हात ठेवला ती शक्ती लगेच त्या क्षणी ब्रह्मरंध्रात म्हणजे जसा हंस उडून आकाशात जातो त्याला मध्ये मध्ये आता
मुंगी ती हळू चालत जाईल. माकड एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत जाईल. पण हंस आहे तो डायरेक्ट इथून निघाला की गंतव्यस्थानी पोहोचेल उडतच. तशी ती विहंगम मार्ग आहे, की गुरुची कृपा झाल्या झाल्या साक्षात पूर्णत्व आहे. जे ज्ञानेश्वरीत माऊली पुढे सांगणार आहेत अर्जुनाच्या बाबतीत, की ह्या हृदयीचे त्या हृदयी टाकले, आपणासारखे केले अर्जुना, अशा पद्धतीचा काही तो ओवी आहे ज्ञानेश्वरीतली. तुकाराम महाराजांनीही सांगितले, च्या एका ओवीत सांगितलेलं आहे, की आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ त्या लागी. आता हे कोणाच्या बाबतीत शक्य आहे? जसं गुरु तर ईश्वर रूपच आहे, पण शिष्य जर साधन चतुष्टय संपन्न असेल, तर नुसत्या एका ब्रह्मवाक्याच्या उपदेशाने किंवा नुसत्या गुरुच्या संकल्पाने क्षणात त्यांना नुसती कुंडलिनी जागृती नाही, ती कुंडलिनी सहस्रारापर्यंत गेली. ही स्थिती त्या जे तयारीचे साधक किंवा जे असे अवतारी आहेत त्यांच्या बाबतीत ती दिसून येते. तर हा एक भाग सांगणं आवश्यक वाटलं म्हणून एक सांगितलं. दुसरं पुढे आपण पाहिलं की विशुद्धी चक्रानंतर सिद्धी वगैरे येतात. त्या सिद्धीमध्ये काही सिद्धी तर प्रतिभा सिद्धी आहे, तिथे ईश्वराचं कवित्व करणं ही पण म्हणजे लक्षातही येत नाही ही सिद्धी. ईश्वराचं कवित्व करणं ही वाईट गोष्ट नाहीये, पण त्याचा जर रसास्वाद घ्यायला लागला तर माणूस अडकू शकतो. ईशिता ही एक सिद्धी आहे की ज्याच्यात सर्वावर प्रभुत्व मिळतं. म्हणजे आपण काही काही जेव्हा पाहतो की चमत्कार पाहतो, हे पाहतो, तर त्याचा अर्थ तो व्यक्ती पोचलेली असेलच असं नाही. त्या ईशिता सिद्धी प्राप्त झाल्यावर प्राणीमात्रावर ईश्वराचं कसं प्रभुत्व असतं तसं प्रभुत्व स्थापन करता येतं. आपण चांगदेवांचं उदाहरण पाहतो की वाघावर बसून ते आले, किंवा ते जेव्हा त्यांची दर 100 वर्षांनी समाधी उतरायची तेव्हा काही लोक मेलेल्या व्यक्तींचे शरीर तिथे आणून ठेवायचे, त्यांच्या दृष्टीने ते जिवंत व्हायचे. एवढी ती ईशिता शक्ती त्यांची आहे, पण ती ज्ञानशक्ती पुढे कमी पडलेली आहे. ज्ञानेश्वरांना त्यांना शरण यायला लागलं, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. तर हे सिद्धींच्या बाबतीत झालं. दुसरं जेव्हा योगाभ्यास आहे, तर योगाभ्यासात वेगवेगळ्या पद्धतीची विघ्न सांगितलेली आहे. तर त्यातलं सर्वात म्हणजे आपल्याला सगळ्यांना एक अनुभवाला येत असलेलं म्हणजे लय होणं. लय म्हणजे अभ्यास करताना ध्यानासाठी बसलो आणि झोप आली, तर तो लय झालं. लय नंतर कषाय म्हणून एक विघ्न येतं. म्हणजे विषयांबद्दलची इच्छा मध्येच वाढणं, ह्या पद्धतीचं पण विघ्न येतं. रसास्वाद हे सर्वात मोठं विघ्न सांगितलेलं आहे. रसास्वाद म्हणजे आता लय म्हणजे तुम्ही ध्यान सोडून बाजूला गेलात, किंवा कषाय याच्यातही तुम्ही तुमच्या काय म्हणतात त्याला मुख्य विषयापासून बाजूला गेलात. पण रसास्वाद असं हे विघ्न आहे की जशी जशी आपली कुंडलिनी वर जाते तसं तसं आपल्याला आनंदाचा अनुभव जो आहे तो अजून वाढत जातो, आणि तो जसा वाढत जातो तसं कुठेतरी मनात आपल्याला तो मला असा अनुभव आला, तसा अनुभव आला, तर त्या अनुभव घेतानाच्या आनंदापेक्षा मला तो अनुभव येतोय या दृष्टीने जेव्हा आनंद वाटायला लागतो की अरे वा, मला आता असा पण अनुभव आला आणि त्याचा मला आनंद होतोय, यांनी अहंकार वाढू शकतो. तर रसास्वाद म्हणजे रसाचा आस्वाद. तो जेव्हा आपल्याला काही अनुभव आला, तर अनुभव आला तो तिथल्या तिथे हे सगळे योगमार्गातले अनुभव आहेत, हे एका माइलस्टोन सारखे आहेत, की ते फक्त दाखवण्याकरता आहेत की तुमचे मार्ग बरोबर चाललेला आहे. पण त्यात जर कोणी अडकून पडला, तर एखाद्या माइलस्टोनवरच माणूस अडकून पडला तर तो शेवटपर्यंत जाऊ शकणार नाही. म्हणून रसास्वाद हा सर्वात मोठा
दोष म्हणून सांगितलेले आहेत. आणि बाकीही काही विघ्न योगमार्गात येतात. म्हणजे शरीराला व्याधी उत्पन्न झाली म्हणा किंवा एकदा काय म्हणतात अ, कधी असं होतं की काहीच करू नये असं वाटतं. कर्मयोग आणि योग साधना हे दोन्ही करत असताना ध्यानात जर आनंद जास्त प्राप्त व्हायला, तर ध्यान उतरल्यानंतर जी कर्तव्य कर्म करणं आवश्यक आहे, ती करू नये असंही वाटू शकतं. तर असं न वाटणं, अकर्मता अशी निर्माण होणं याला स्थान्य म्हटलंय. संशय आला. भगवंतांनी सांगितलेलं आहे, संशयात्मा विनश्यते आपण ऑलरेडी पाहिलंय. किंवा प्रमाद, नामाचे काही प्रमाद सांगितलेले आहेत किंवा ईश्वर भक्तीत जो काय म्हणतात त्याला, ज्याला अ, विश्वास नसेल त्याला ईश्वराबद्दल सांगणं हाही एक प्रमाद आहे किंवा तर असे असे वेगवेगळ्या गोष्टी आपल्या योगमार्गात विघ्न म्हणून सांगितलेले आहेत. ते सगळी आपण आता डिटेलमध्ये नको बघूया. जसं कोणाला काही म्हणजे त्याबद्दल माहिती हवी असेल तर आपण ते घेऊ. नाहीतर हा विषय आपण म्हटल्याप्रमाणे खूप मोठा आहे. तो घेऊ तितका कमी असा आहे. तर आपण आता कोणाला काही विचारायचं आहे किंवा सांगायचं असलं तर? नाहीतर आपण 11व्या श्लोकापासून सुरुवात करू. ठीक आहे. हा श्लोक कोण घेतंय? हो, हो. घ्या ताई घ्या. हरकत नाही. हां. आता ज्या आसनावर बसून आपल्याला साधना करायची आहे, तर ते कसं असावं हे सांगितलंय. आता बऱ्याच वेळा म्हणजे लोकांचं असं कन्फ्युजन होतं, की अध्यात्म करायचंय म्हणजे सगळं सोडून जायचंय. मग असंच आसन पाहिजे, तसंच आसन पाहिजे, हे कशाला? तर हे आसन कम्फर्टेबल असण्याचं कारण असं आहे, की ते जर कम्फर्टेबल नसेल, तर आपलं लक्ष सारखं शरीराच्या कम्फर्टकडे जाण्याचा शब्द असतो. त्यामुळे शरीराला जास्त त्रास न होता त्या सरळ मणका सरळ ठेवून बसण्याच्या ह्याच्यात मांडी आपले आसन घातले त्यात आपण बघितलं की आसन सिद्धी म्हणजे 3 तास एका जागी बसता आलं एका पोझिशनमध्ये तर त्याला आसन सिद्धी म्हणतात. तर ते जमण्यासाठी म्हणून आसन कसं असावं हे सांगितलेलं आहे आणि त्याच्यात मृगाजीन सांगितलेलं आहे. अ, व्याघ्राजीन हे फक्त संन्यासासाठी आहे कारण तो पूर्ण त्यांनी वैराग्य येतं. गृहस्थाश्रमीसाठी मृगाजीन सांगितलेलं आहे. मृगाजीन त्याच्यानंतर दर्भासन अ, अ, आपल्याला लोकरीचंही आसन हे चालतं, की जेणेकरून जो शक्तीचा प्रवाह आहे, तो इन्सुलेट झाला पाहिजे. इन्सुलेशन म्हणूनही हे आसन कार्य करतं. नाहीतर ती शक्ती जमिनीत आपले त्याच्यात वाहून जाऊ शकते. तर तो शक्तीचा संचय करण्यासाठी आपलं शरीर बाकी सगळ्या गोष्टीपासून वेगळं ठेवण्याकरता ते आसन कशाचं बनलंय याचंही महत्व आहे. तर ते सांगितलंय त्यांनी, की जास्त उंच पण नको, जास्त काय म्हणतात त्याला एकदम पातळ असं पण नको. सर्वात खाली दर्भ, मग त्याच्यावर मृगाजीन आणि मग त्याच्यावर धूतवस्त्र किंवा लोकरीचंही घातलं तरी चालतं. असं करून त्याच्यावर आसन स्थिर करून बसावं असं सांगितलंय. 12वा श्लोक. हां. आता हे सांगतायत, की तिथे ते आसनावर बसल्यावर आसन असं असावं, की अ, शरीर जास्त अवघडायला नको आणि मणका पूर्ण सरळ असेल, की कुंडलिनीचा जो मार्ग आहे तो अ, त्याच्यात काही मध्ये वेडेवाकडेपणा न राहता सरळसोट सुषुम्ना नाडी राहिली, तर कुंडलिनीचा मार्ग मोकळा राहतो. तर तसं बसल्यानंतर तत्र एकाग्र
एकाग्रम मनःकृत्वा म्हणजे मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा असं म्हटलंय. आता इथे पुन्हा योगाभ्यास का करावा हे मुद्दामून सांगितलेलं आहे, की योगानी म्हणा किंवा उपासनानी म्हणा, चित्तशुद्धी होणं आवश्यक आहे. चित्तशुद्धीला महत्व आहे. एकदा चित्तशुद्धी झाली, की मग त्याच्यात ज्ञानाचा प्रकाश होऊ शकतो. जसा आरसा स्वच्छ झाल्यावर त्याच्यात प्रतिबिंब होतं, तसं आत्मस्वरूप तर आपलं आहेच सच्चिदानंद रूप. चित्तशुद्धीनी त्याच्यात त्या रूपाचा प्रकाश होऊन आत्मानंदापर्यंत तो जातो. म्हणून कसं आहे, की ध्यानाचा ची शक्ती फार मोठी आहे. म्हणजे अ, अणूचं ध्यान करणारे शास्त्रज्ञ जे होते, त्यांना ते ध्यान करून अणूतल्या अ, एवढ्या विदारक आणि भयंकर शक्तीचाही शोध कसा लागला, तर त्या अणूचं ध्यान केल्यामुळे. ज्या गोष्टीचं आपण ध्यान करतो, त्या गोष्टीच्या बाबतीतलं ज्ञान आपल्याला होत जातं. हा म्हणजे इतकी खरी तर सोपी गोष्ट आहे. कोणत्याही गोष्टीचा आपण म्हणतो ना, एखाद्याला ध्यास लागला. ध्यास लागला म्हणजे ध्यान त्याचं तिकडेच आहे. तर तो विषय त्याला कळू शकतो. त्यामुळे ध्यान लावताना ते ध्यान कशासाठी आहे? तर चित्तशुद्धीसाठी, आत्मशुद्धीसाठी आहे. आत्मशुद्धीमध्ये एक तर अर्थ असा झाला, याला जीवात्मा म्हणजेच मनाचा विचार केला तर मनःशुद्धी झाली आणि आत्मशुद्धी याचा वैदिक म्हणजे नुसार जर आपल्याला अर्थ करायचा झाला, तर जे तत्त्वमसी वाक्य आहे किंवा अहम ब्रह्मास्मी वाक्य आहे. तर तत् म्हणजे तो, म्हणजे ते ब्रह्म आणि त्वम म्हणजे तू आहेस, असं गुरु शिष्याला सांगतात. किंवा मग तो शिष्य म्हणतोय की अहम ब्रह्मास्मी. अहम म्हणजे मी आणि तोच मी ब्रह्म आहे. तर त्याच्यात तो अहम म्हणजे काय? अहम म्हणजे मी शरीरासकट आहे तो अहम आहे? का मी मन, इंद्रिय तो आहे अहम आहे? की मी फक्त बुद्धी आहे? की मी त्याच्या पलीकडे आहे? तर मी ते मा मा प्रकृतीच्या अंतर्गत आलेली सगळी अंतःकरण तत्व पूर्ण मन, बुद्धी, अहंकार, चित्त याच्या सकट सगळी इंद्रिय, हे स्थूल शरीर, हे हे जर बाजूला केलं तर उरलेलं जे आहे, ज्याच्यावर ह्या सगळ्या प्रकृतीने तयार केलेल्या गोष्टी मनबुद्धी आधी अधिष्ठित आहे, ते जे उरतं ते खरं अहम म्हणजे तो खरा मी म्हणजे कूटस्थ सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आणि सर्वव्यापी जो परमात्मा आहे त्याच्यातलं अ, सर्वशक्तिमत्व, सर्वज्ञत्व ह्या गोष्टी गुणात्मक ज्या आहेत त्या बाजूला केला तर ते जे सच्चिदानंद तत्व आहे ते एकच आहे. म्हणजेच योगाच्या अभ्यासाने योगाचा अभ्यास हा अ, आपण मागे बहुतेक याचा उल्लेख केलेला का हंस हा आणि सहा अहम, सोहम आणि हंसा अशा दोन्ही पद्धतीने अभ्यास होतो. हंस हा म्हणजे अहम याची शुद्धी केली. म्हणजे मी शरीर नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही आणि त्याच्याकरता ह्या ध्यानाने तटस्थपणा आला. ज्या कुंडलिनी वर गेल्यावर जो आनंदाचा अनुभव आहे, तो आनंदाचा अनुभव कुठल्याही विषयाशी मन संलग्न नसताना, शरीर संलग्न नसताना जेव्हा तो येतो, तेव्हा हे जाणवतं की ते आपलं स्वतःचं स्वरूप आहे. ही झाली आत्मशुद्धी. तर या दृष्टीने एकाग्र कशाकरता करायचं? तर त्या आत्मशुद्धीकरता मन एकाग्र करायचंय आणि त्या उपविश्यासने त्या आसनावर बसून योगाचा अभ्यास करावा असं सांगितलेलं आहे. 13वा श्लोक. आता पुन्हा त्यांनी कसं बसावं हे सांगितलेलं आहे. या जरी बाह्य आपण एकीकडे म्हणतो की शरीर मी नाही, मन मी नाही आणि मग कधी कोणी काही प्रश्न असेही विचारतात, जर शरीर मी नाही तर मग मी
पडल्या पडल्या ध्यान करीन, उभं राहून ध्यान करीत, पडल्या पडल्या ध्यानही इतर वेळी तुम्ही करू शकता, नाही असं नाही. पण ह्या पद्धतीने शरीर जेव्हा आपण काही झालं तरी तो अ, स- अध्यास जो शरीराचा आहे तो घालवायचा असला तर जसं काट्याने काटा काढतात, तर तसंच ज्या मायेच्या गोष्टी आपण अडकलेलो आहे त्याचाच उपयोग करून त्या मायेतनं बाहेर पडायचं आहे. आणि त्याच्यासाठी मनुष्य शरीर हे तर सर्वात मोठं साधन आहे. त्यामुळे ते शरीराचं जसं मनाबद्दल म्हटलं, मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्ष आहे. आपण मागे बघितलं या 5व्या अध्यायात की मनच शत्रू आहे आणि मनच मित्र आहे. तसंच शरीराचंही आहे. जोपर्यंत सर्व इंद्रिय आणि मन आपल्या ताब्यात आहेत तोपर्यंत ते मित्र आहेत. तर तशी ती वापरून आपल्याला त्या पद्धतीने जर आपण राहिलो तर कसं, तर शरीर, डोकं आणि मान म्हणजे सगळं पूर्ण धड, याला त्यांनी आता शरीर म्हटलेलं आहे. ते सरळ केलं, मान सरळ राहिली आणि डोकं सरळ राहिलं म्हणजे एका सरळ रेषेत आपलं ती मज्जारज्जू पूर्ण सरळ आली, सुषुम्ना नाडी सरळ व्हर्टिकली झाली आणि मग संप्रेक्ष नासिकाग्रम म्हणजे नाकाच्या शेंड्यावर, नासिकाग्र म्हणजे हा अग्रभाग झाला, हा अग्रभाग नाही, हा अंत्यभाग झाला नाकाचा. म्हणजे भ्रूमध्यामध्ये ध्यान करायचं. आणि म्हणजे हे तर सांगितलं, आता मी मान सरळ केली, शरीर सरळ केलं आणि अशी हलवली तरी मान आणि शरीर सरळच आहे. तर त्याचीही काळजी घेतली. इकडे तिकडेही पाहू नका. म्हणजे सरळ ठेव, असं पण सरळ आहे आणि मग असं त्या सरळ रेषेत ठेवून पण हालचाल काही नाही. म्हणजे इकडे तिकडे न ठेवता ताठ बसायचंय, असं त्यांनी सांगितलंय. आणि मग काय करायचं ते 14व्या श्लोकात सांगतात. 14वा. हं. आता अशा रीतीने बसल्यानंतर जर ऑलरेडी जर ती साधन चतुष्टय संपत्ती असेल, तो ब्रह्मचारी व्रत आचरलेला प्रशांतात्मा असा असेल. प्रशांतात्मा म्हणजे प्रशांत, शांत म्हणजे शांत आत्मा झाला. प्रशांत म्हणजे कशानेही शांती, विशेष रूपाने म्हणजे कशानेही त्यांची शांती अ, अ, बिघडणार नाही असा तो आत्मा झालेला आहे. आणि ते केव्हा होतो, गुणाचा चित्ताशी संबंध सुटला की ते शांत आहे. तर तो प्रशांतात्मा. विगत भीही, विगत भी म्हणजे भी म्हणजे भय. तो शांत आहे त्यामुळे त्याला कशाचं भयही नाही. म्हणजे असं होईल किंवा होणार नाही या कशाचाही भय नाही. आपल्याला भय म्हणजे कोणीतरी येऊन आपल्याला काही करेल किंवा काय वाईट होईल याचंच भय असतं असं नाही. जे आपण करतोय ते सिद्ध होईल की नाही ही पण एक भीती असते. तर ते भय काही नाही. कारण अ, अ, आत्मतत्वाशी संलग्न त्यावेळीच तो झालेला आहे. मला त्यांनी काही अजून मिळवायचंय असा काही उद्देश नाहीये. त्यामुळे तो विगतभिही आहे, ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचारी म्हणजे काया वाचा मनाने कोणतंही काम नाही, कामवासना नाही, हा एक अर्थ झाला. आणि ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्मतत्वात राहून सगळे आचार करणारा असा तो ब्रह्मचारी आहे. म्हणजे साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त असा तो आहे. असा अ, अशा अवस्थेत स्थित राहून जेव्हा तो ते तसे ध्यान करतो, मनाचा संयम करून, तेव्हा मनाचा संयम नुसता नाही, मनाचा संयम करून मन कुठे लावलंय, तर मच्चित्त, माझ्याकडे त्याने चित्त लावलंय, माझ्याशी युक्त झालाय आणि तो मतपर आपोआपच होतो, असं हे भगवान सांगतात. म्हणजे थोडक्यात म्हणजे ब्रह्मचारी असा तो महात्मा, निर्भय असलेला, प्रशांत झालेला, हा सगळीकडचं गोष्टीत जाणारं मन आवरलं. मन आवरलं की ते चित्ताच्या अवस्थेत झालं. म्हणजे जे काय आहे ते तटस्थ पाहणं या अवस्थेपर्यंत ते आलं चित्त. आणि ते चित्त परमेश्वराच्या ठिकाणी राहून त्याच्या माझ्या आश्रयाने तो राहावा असं सांगितलंय. आणि म्हणजे तो राहतोच या दृष्टीने भगवंतांनी म्हटले की तसं
अ, अ, माझ्यावर त्यांनी चित्त राहून राहावे असं सांगितलेलं आहे. आता त्यांनी काय होईल, त्याचं फल काय हे 15व्या श्लोकात सांगतो. 15वा घेतो. हा. आता यांनी काय होतं, की असं पूर्ण युंजे नैव म्हणजे युंज म्हणजे जोडलेलं असणं. युंजे नैव म्हणजे माझ्या परमेश्वराच्या स्वरूपाला लावलेलं असं सदात्मानम योगी. आता इकडे पुन्हा अ, आत्म्याला माझ्यात लावलं म्हणजेच मनाला म्हणजे त्या चित्तवृत्तीला माझ्या ठिकाणी लावणारा जो योगी आहे तो नियत मानसा म्हणजे मनाचं संयम मन त्याच्या ताब्यात असलेला तर त्याला शांती निर्वाण परमा म्हणजे आता अहमच्या पुढचं अहमची शुद्धी झाली आणि ती शांत अवस्था कळली. आता पुढची अवस्था काय म्हणजे कोणाला असा प्रश्न पडू शकतो की 14व्या ह्याच्यात आधी सांगितले प्रशांतात्मा होऊनच ध्यान करायचं. मग आधीच प्रशांतात्मा आहे तर आता परत शांती निर्वाण परमा हे मिळाली हे वेगळं काय? तर यात वेगळं असं आहे की प्रशांतात्मा असला तरी त्याची तेव्हा त्या व्यष्टी स्वरूप मी म्हणजे या शरीराशी संबंध असलेल्याची जी जी वृत्ती आहे त्या ह्यानी ती आत्मिक शांती स्वतःपुरती जी आहे तर तीच शांती पूर्ण विश्वात रूप परमेश्वराची अशी ऐक्य जेव्हा पावतो तेव्हा ती निर्वाण परमा अशी शांती म्हणजे ती मुक्त अवस्था त्याला प्राप्त होते आणि मत संस्थाम अधिक गच्छती म्हणजे माझ्यात असलेली ती पूर्ण शांती माझ्यात म्हणजे मग ते सच्चिदानंद स्वरूप हे सर्वव्यापी असलेलं ती शांती त्याला प्राप्त होते असं भगवान सांगतात. म्हणजे थोडक्यात म्हणजे मन ताब्यात ठेवणारा असा जो योगी आहे तो त्याला माझ्याच स्वरूपाच्या ठिकाणी राहून माझ्यात असलेली परमशांती त्याला मिळते कारण तो मदरूपच होतो त्यामुळे शांती मिळते. इवन सविकल्प समाधीमध्येही ती शांतीचा अनुभव येतो. निर्विकल्प समाधीमध्ये तर एकरूपताच आहे इथे प्रश्नच नाही. 16. 17वा घ्या दोन्हीचा एकत्र करू. आता ध्यान करतानाच्या नियमाबरोबर बाकी वेळा योग्यानी कसं राहावं हे सांगितलेलं आहे. आपण मगाशी म्हटलं तसं हे शरीर जरी मी नसलं मन जरी मी नसलं तरी जोपर्यंत याच्याबद्दल स्वत्व वाटतंय किंवा ममत्व वाटतंय म्हणजे हे शरीर किंवा मन हे मी आहे वाटतंय किंवा ते मी नाहीये कळलं तरी माझं शरीर माझं मन ही जरी भूमिका आहे तोपर्यंत त्या त्या गोष्टीतलं त्रिगुणाच्या पलीकडे जाण्यासाठी त्या त्या गोष्टीतली सात्विकता वाढवणं आवश्यक असते. सात्विकतेची पराकाष्ठा झाल्यावर ती सात्विकता रजतमाला बाजूला करते आणि मग ती सात्विकता ही स्वतः बाजूला जाते. मागे आपण तुरटीचं उदाहरण घेतलेलं की ज्ञानाने अज्ञान बाजूला जातं आणि ते अज्ञान घेऊन ज्ञानही खाली बसतं कारण मी ज्ञानी हाही एक बंध आहे. अहम ब्रह्मास्मी म्हटलं तरी तिथे अहम वृत्ती राहते तर ते ज्ञानही बाजूला होतं आणि आनंद स्थिती राहते. तसं हे शरीर मन यांचे जे काही गुण आहेत सत्व रज तम आता आपण पाहतो की अन्नानेच मन बनतं. तर त्यामुळे मन जर सात्विक हवं असेल तर अन्न सात्विक हा माझा आवाज येतोय आता.
अजून नाही येते का? आता येतोय? हा, ते मध्येच मध्येच बंद झालं, सॉरी. कुठे आलेलो? हा. तर म्हणून आता अ, जो अन्नातला सत्वांश आहे त्याने मन बनतं, पण अन्नच जर सात्विक नसेल तर मनात रजतम हे येणारच. अ, तसं तर सगळी म्हणजे हे पंचमहाभूताची अ, अ, निर्मिती होताना प्रत्येक ह्याच्यात म्हणजे जरी हे फक्त सात्विक राजस तमस असं अ, 100% काही नसतं. सगळं एकमेकांचं मिश्रण असतं. तर महत्तत्वापासून अहंकार, नंतर हे त्रिगुण म्हणजे अ, माया, त्रिगुण, पंचमहाभूत, पंचमहाभूताचं पंचीकरण असा सगळा जो हे होता ना, तामसिक जरी काही गोष्ट असली तरी त्याच्यात परत सात्विक, राजस, तमस असे 3-3 लेयर असतात. तर त्यामुळे कोणत्याही क्रियात सात्विकतेचा जेवढा भाग जास्त वाढेल, तेवढं आपलं मन शुद्ध होण्यासाठी मदत होते. आणि योगाभ्यासासाठी आपण जसं आसनाचा विचार केला, नीट बसता यावं एका जागी, त्याचं एक बाह्य हे झालं आसन नीट, पण शरीरातच काही बिघाड असेल, तरी आपल्याला ध्यान लावणं कठीण होतं. त्यामुळे शरीर निरोगी राहण्यासाठी सुद्धा अ, जास्त नात्यश म्हणजे अति पण खायला नको, अजिबात नाही खाल्लं तरी भुकेनी ग्लानी येणं आणि थकवा होणं. योगाभ्यास, ध्यान नुसतं करण्यातही खूप शक्तीची आवश्यकता असते. असं म्हणतात, की कुंडलिनी शक्ती ती ह्या शरीराचा ग्रास करते. ज्यांची खूप साधनं आहेत, त्यांचं शरीर त्या कुंडलिनीच्या अग्नीत कृश होतं. इतकी ती तीव्रतेने शरीराचा हे करते. तर त्यामुळे न खाणं हेही बरोबर नाही. अति उपास करणं अ, आणि खूप खाणंही नाही. जास्त जागणाऱ्यालाही होत नाही कारण अ, अ, पुरेशी विश्रांती जी झोप जी आहे, अ, तमोगुण ही शरीर रक्षणासाठी वापरला गेलाय कशासाठी तर झोपेत आपले सगळे अवयव मन वगैरे स्थिर होऊन तेव्हा आपल्या मेमरीज व्यवस्थित स्टोअर व्हायला आणि सगळं शरीराची झालेली झीज भरायला, सगळ्या गोष्टी पुन्हा योग्य त्या पद्धतीने एकमेकांशी लिंक व्हायला त्याची आवश्यकता असतेच. त्यामुळे अति झोपलं तर तमोगुणाची वाढ आहे. कमी झोपलं तरी मग अ, योग्य विश्रांती न मिळाल्याने ती ज्ञानाची एकाग्रता होऊ शकत नाही. त्यामुळे जास्त झोपायचंही नाही, कमीही झोपायचं नाही किंवा अ, स्वप्न आता ह्याच्यात अजून एक म्हटलंय, की "अति स्वप्नशीलस्य" म्हणजे जास्त स्वप्नही बघायची नाहीत. आता हे कसं होईल? तर आपण ऐकलं असेल आयुर्वेदात पण हे सांगितलेलं, की तुम्ही जास्त राजसिक आहार जर केलात, तर जास्त स्वप्न पडायची शक्यता असते. तसंच रात्री झोपताना तुमचे विचार काय आहेत हे खूप महत्वाचे ठरतात. जर रात्री झोपताना ईश्वराला सर्व समर्पण करून जर तुम्ही झोपलात, तर वेडी स्वप्न नाही पडत. पडलंच तर दृष्टांत होतील, पण अदरवाईज वेडी स्वप्न नाही पडत. तर हा सगळा त्यांनी मन आणि शरीराचा म्हणजे मन आणि शरीर हे मी नाहीये, पण तेच जे साधन आहे, जशी गाडी आहे. गाडी म्हणजे मी नाहीये, पण ती गाडी जर व्यवस्थित मी त्याचा मेंटेनन्स केला, त्यातला वंगण व्यवस्थित घातलं, त्याच्यात फ्युएल व्यवस्थित म्हणजे अन्न व्यवस्थित घातलं, तर ती गंतव्यस्थानाला नेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तसं जास्तही निद्रा नाही, एकदम कमीही निद्रा नाही. अशा प्रकारे युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु. युक्त असा आहार, युक्त असा विहार म्हणजे वागणं, बोलणं सगळ्या ह्याच्यात योग्यता. युक्त म्हणजे अ, शास्त्राला धरून युक्त म्हणजे योग्य असं. योग्य जे आहे, ज्यानी योग घडतो त्यालाच योग्य म्हणतात. त्यामुळे ज्या दृष्टीने ईश्वराशी योग राहील असं सात्विक अ, आहार. विहार जो आपलं वागणं, बोलणं जो आहे, तोही ज्यानी सात्विकता वाढेल, ज्यानी ईश्वराची भक्ती वाढेल, ज्यानी आपली वेदांनी, शास्त्रांनी तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते तसं शास्त्राप्रमाणे जसं वर्णन होईल. अ, युक्त चेष्टस कर्मसु म्हणजे कर्म करतानाही योग्य अशाच क्रिया होतील.
युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. म्हणजे अ, स्वप्न अवबोध म्हणजे उठणं, जागणं, युक्त स्वप्न पण म्हणजे जर तुम्ही झोपताना आपण बघितल्याप्रमाणे सात्विक विचार ठेवूनच झोपलात, तर स्वप्न पडली तरी ती युक्त म्हणजे ईश्वराला जवळशी पोहोचणारीच अशीच होणार आहे. आणि त्याच्या ठराविक प्रमाणात म्हणजे अति काही न करता जेव्हा आपण अ, ही सगळी पथ्य सांभाळतो, तेव्हा तेव्हाच तो योग दुःख हा म्हणजे दुःख संपवणारा होतो. चित्ताची समअवस्था साठी आपण बघितलं सत्व, रज, तम याची साम्यावस्था हा प्रलय आहे. जगात जर सत्व, रज, तम सम झाले तसं आपले सत्व, रज, तम सम झाले तर ती समाधी अवस्था आहे. तो वैयक्तिक प्रलय म्हणून भागवतात सांगितलेला आहे. मनुष्याची मुक्ती ही त्याच्यापुरता जगाचा ऱ्हास झालाय म्हणून त्याला वैयक्तिक प्रलय म्हटलंय. तर ते होण्यासाठी सगळ्याची प्रमाणं व्यवस्थित असली पाहिजेत. अ, भावना नकोत किंवा काही कार्यच करायचं नाही असा अर्थ नाही. जे काही करतोय आपली कर्तव्य कर्म शास्त्राप्रमाणे गुरूंनी सांगितल्याप्रमाणे परंपरेने जे आलेले आहेत, त्याच्यात सुटसुटीतपणा योग्य जेवढं पाहिजेच तेवढं जास्तही नाही, कमी नाही असं जर ठेवलं, तर योगो भवती दुःखः ज्याला आता मॉडर्न याच्यात वर्क लाईफ बॅलन्स वगैरे असे काही-काही शब्द वापरले जातात. तसं सगळं योग्य त्या प्रमाणात करणं यानी योग दुःख हा होतो म्हणजे सुखकारक होतो. वेळ झालेली आहे. हं, प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवोरजप्रियं धर्मसंस्थापकं वीरम् विष्णु वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर जय श्रीकृष्ण